आपल्या बँक खात्यामध्ये जितकी मोठी रक्कम, तितकं समृद्ध आयुष्य आपण जगतोय, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण खरं हे आहे, की आपल्या दिवसभरातल्या ॲक्टिव्हिटीजमधली जी शांतता आहे, ती आपल्याला जास्त समृद्ध करते. जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, तर आधी आपल्याला आपल्या मनस्थितीवरती काम करावं लागेल. त्यानंतर आपल्याकडे बरेच असे मार्ग आपोआप यायला लागतील, ज्याच्या आधारे आपण स्वतः श्रीमंतीचा अनुभव घेऊ शकू. आपल्या कळत नकळतपणे आपण अशा बऱ्याच सवयी निवडलेल्या असतात, ज्याचे परिणाम आपण जगत असतो. पण आता या सवयी कोणत्या आहेत याचं परीक्षण करायची वेळ आली आहे. या सवयी बदलून आपलं जीवन समृद्ध करण्याची गरज आहे. आपण ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो, त्यावेळेला विचार करून पहा, की तुम्ही कितीही मोठ्या संकटात असला, तरी देखील तुमच्या दिवसाची सुरुवात जेव्हा तुम्ही डोळे उघडता, त्यावेळेला अगदी शांतपणे करताय. कितीही वाईट परिस्थिती असली तरी न डगमगता तुम्ही नवीन दिवसामध्ये प्रवेश करताय. अगदी खंबीरपणे. तुम्ही झोपेतून शांतपणे जागे होताय. आता तुम्ही समृद्धीकडे वळताय. तुमच्या आतमधलं जे विश्व आहे, त्या आंतरिक विश्वामध्ये आता परिवर्तन घडणार आहे. हे परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही तयार आहात. आपल्या दिवसभरातल्या ज्या काही सवयी असतात, ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपण करतो, जी कामं आपण करतो, ती एकतर आपल्याला आपलं साम्राज्य उभं करण्यासाठी मदत करतात, नाहीतर आपल्या क्षमता क्षीण करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाची परिपूर्णतेकडे, समृद्धीकडे आणि श्रीमंतीकडे जाणारी शिडी म्हणजे कृतज्ञता. खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर खूप मोठमोठ्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतील, तर सर्वात आधी दिवसभरामध्ये ज्या काही तक्रारी तुम्ही करताय, स्वतःबद्दल, इतरांबद्दल, तब्येतीबद्दल, आपल्या वास्तूबद्दल, आपल्या कामाबद्दल, त्या बंद करा. आपल्या समोर आपण मिळवलेलं खूप काही असतं. पण तरीही आपण आपल्याला जे मिळालेलं नाहीये, त्याबद्दल तक्रार करत असतो. आणि जेव्हा ही तक्रार आयुष्यामध्ये येते, त्यावेळेला आपली अधोगती व्हायला लागते. आपल्या कामामध्ये आपलं यश जे आहे, ते कमी व्हायला लागतं. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. म्हणून तक्रारींना, जे मला मिळालेलं नाहीये, ज्यांच्याकडून मला मिळालेलं नाहीये, त्या सगळ्यांना मी बाजूला ठेवलेलं आहे आणि फक्त ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि ज्या मी मिळवू शकते, मग ती माझी तब्येत असेल, ते माझं काम असेल, ते माझे विचार असतील, या सगळ्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण दिवसभरामध्ये फक्त कामं करतो. मी असं म्हटलेलंच नाहीये, की आपण सगळेजण खूप फ्री आहोत. अर्थात आपण सगळे खूप कामात असतो. मात्र आपण फक्त काम करतो आणि त्या कामामुळे ना आपल्यामध्ये त्या फक्त काम करण्यामुळे ना आपल्यामध्ये एक पोकळी निर्माण होते. ती पोकळी भीतीने आणि न्यूनगंडाने भरलेली असते. आपल्याला आत्मविश्वास नसतो आणि म्हणून प्रत्येक काम करत असताना ज्यावेळी आपल्या मनामध्ये भरपूर कृतज्ञता असते आणि आपण अनेक गोष्टी ऐकत-ऐकत, नवीन-नवीन, छान-छान विचार ऐकत-ऐकत कामं करत असतो किंवा जिथे मेंदू आपला लागणार असतो कामासाठी अर्थात तिथे आपण पूर्णपणे प्रेझेंट असतो. पण जी कामं करत असताना आपल्या मनामध्ये नकारात्मक आणि असे विचार, नकारात्मक म्हणण्यापेक्षा असे विचार, की ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाहीये. हे घोळत राहतात ना, त्यामधून आपण एकटे पडतो आणि आपल्यातला आत्मविश्वास पूर्ण कोलांडून पडतो. आणि म्हणूनच जी काही कामं तुम्ही करताय, त्या कामांना सकारात्मकतेची जोड द्यायला हवी. बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे, त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या भावनांवरती होतो आणि हे चुकीचं आहे. यातून बाहेर पडायला साधारण 7-8 महिने मला लागले. बाहेर जे चालू आहे, कोण काय करतंय, कोण आपल्याबद्दल काय बोलतंय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण इतके खचतो, आपली क्षमता इतकी क्षीण होते, आपण इतके थकतो, की आपल्याला चांगल्या नव्या गोष्टी उत्साहाने करायची ताकद राहत नाही. आणि म्हणून कटाक्षाने आपण हे पाळलं पाहिजे, की बाहेर जे काही चाललंय,
त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या भावनांवरती होणार नाही, आपल्या कामावरती होणार नाही. जे फालतू, नकारात्मक, उगाचच आपली ऊर्जा खेचणारं आहे, त्यापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. सतत दिवसभरामध्ये आपण टीव्ही पाहत असतो, मोबाईल स्क्रोल करत असतो आणि त्यामुळे आपला मेंदू कमकुवत होतोय. आपली दिवसभराची ठराविक कामं आवरली, की आपण मोबाईल पाहतो, आपण टीव्ही बघत बसतो आणि तासनतास ते आवाज आपल्या कानावरती पडत असतात. आपल्या कानांना, आपल्या मेंदूला शांतताच नाहीये. त्यामुळे आपण स्वतः कोण आहोत आणि आपली मनस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याची आपल्याला गरजच पडत नाही आणि त्या सतत कानावर आवाज पडल्यामुळे आपण थकतो. आपला मेंदू थकतो, त्याची क्षमता कमी होते. त्याला रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटीज जसं की तुम्ही कलरिंग करू शकता, तुम्ही गार्डनिंग करू शकता, तुम्ही प्रत्येक काम डाव्या हाताने करू शकता. जर तुम्ही डावरे असाल, तर तुम्ही उजव्या हाताने करू शकता. जेणेकरून ते काम करत असताना तुम्ही त्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकाल. खूप मोठ्या नैराश्यावरती जरी तुम्हाला मात करायची असेल, तरी देखील तुम्ही डाव्या हाताने सगळी कामं करायला सुरुवात करा. म्हणजे जो तुमचा रेग्युलर हात वापरातला आहे, तो सोडून दुसऱ्या अपोझिट हाताने कामं करायला सुरुवात करा. बघा नैराश्य कुठल्या कुठे पळून जाईल. आणि जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला नवनवीन आयडियाज तुमच्या मनामध्ये हव्या असतील, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतःला उत्तम ठिकाणी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या दिनचर्येत आणल्याच पाहिजेत. तुमची मनस्थिती आधी श्रीमंत केली पाहिजे. मनस्थिती श्रीमंत करणे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याबद्दल आपण आता बोलतोय, ना की फक्त पैशांचा विचार करत राहणे. जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह, क्रिएटिव्ह गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नेहमीप्रमाणे आपण एका कुंडीमध्ये छानसं झाड लावलं, ओके. पण त्याच्या पलीकडे जाऊन तेच आपण काय वेगळ्या पद्धतीने करू शकतो? त्या कुंडीला आपण कलरिंग करू शकतो का? त्या झाडाच्या आजूबाजूला आपण काहीतरी क्रिएटिव्ह सजावट करू शकतो का? या अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करायला लागतो, त्यावेळेला नको त्या गोष्टींपासून, नको त्या विचारांपासून आपलं मन डायव्हर्ट होतं आणि आपण चांगल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करायला लागतो. आपल्यातले हॅपी हार्मोन्स वाढायला लागतात आणि आपल्याला छान वाटायला लागतं. आपली जी काही मानसिक ऊर्जा आहे, तिला तुमच्या नियंत्रणात जर तुम्हाला आणायचं असेल, तर दिवसभरामधले जे 60 मिनिटं आहेत ना, त्या 60 मिनिटांचं नियोजन करा. सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला नाती जपायची आहे, आपल्याला सगळ्यांना वेळ द्यायचा आहे. पण स्वतःला विसरून नाही. ज्या वेळेला आपली समोरच्या व्यक्तीला गरज भासते, तिथं आपण आपलं सगळं नियोजन विस्कटून जाऊ शकतो. पण रोजच जर आपण प्रत्येकासाठी उगाचच अवेलेबल राहायला लागलो, तर आपल्या डोक्यामध्ये भरीत होऊन जाईल. आपलं मेंदू जो आहे तो काम करणं एक दिवस बंद करेल आणि आपल्या जीवनामध्ये नवीन काहीच चमत्कारी घडणार नाही. आपल्याला जे छान वाटतंय ते आयुष्य आपण जगूच शकणार नाही. कारण जे आयुष्य आपण जगतोय त्या आयुष्यामध्ये फक्त आपण सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि आपण स्वतः तो गोंधळ घालतो. आपल्या समोरची व्यक्ती जशी आहे तशी आपण तिला स्वीकारू शकत नाही. तो स्वीकारताना आपल्याला त्रास होतो. एखाद्या व्यक्तीची सवय असते आणि ती सवय बदलायला आपण जातो. ठीक आहे, आपण प्रयत्न करू शकतो त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी, बदलण्यासाठी. पण तरीही ती व्यक्ती आहे तशी वागत असेल, तर आपण तेच करत राहतो आणि स्वतःचं डोकं हळू काम करणं बंद करायला लागतं. आणि म्हणून ती व्यक्ती जशी आहे तशी आपण स्वीकारून आता पुढं जाऊया. आपण त्याच ठिकाणी तीच गोष्ट 20-20, 25-25 वर्ष नाही करू शकत. त्यामुळे येस, हेल्दी बाउंडरीज असणं खूप गरजेचं आहे. नात्यांमध्ये ठराविक अंतर असणं खूप गरजेचं आहे. मग ती नाती कोणतीही असू द्यात. तुमच्या कामाच्या ठिकाणची असू द्यात किंवा तुमच्या घरातली असू द्यात, तुमची मैत्रीची नाती असू द्यात, कोणतीही असू द्या. आपण ज्या परिसरामध्ये जास्त वेळ घालवतो, त्याचा दर्जा आपण उंचावला पाहिजे. आता हा दर्जा उंचवायचा म्हणजे खूप खर्च करायचा आहे का? बिलकुल नाही. ज्या चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या सतत तुमच्या डोळ्यासमोर राहतील, असा असं काहीतरी सेटअप करा. म्हणजे टीव्ही तर आपण पाहतोच, पण आपल्या हॉलमध्ये भरपूर पुस्तकं असणं,
आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण ज्या रूममध्ये जातोय तिथे एखादी छोटीशी डायरी मेंटेन करा. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला ती दिसेल. आपण तिथं आपलं मन मोकळं करू, आपले विचार मांडू शकू, पुस्तकं आपण वाचू शकू किंवा मेडिटेशन जर तुम्हाला करायचं असेल, तर तुमचा एखादा मस्त कोपरा बनवा, जिथे तुम्ही मेडिटेट करू शकाल. ती जागा पाहिल्यावर तुम्हाला शांत वाटेल. अशी एखादी जागा जिथे बसून तुम्ही मस्त फक्त गाणी ऐकणार आहात, गाणी म्हणणार आहात. तुमच्या आजूबाजूला असणारी हिरवळ म्हणा, जे काही तुम्हाला तुमच्या रोजच्या जो काही तुमचा परिसर आहे, त्याचा दर्जा उंचावणे म्हणजे या छोट्या गोष्टी ज्या काही करता येतील त्या करत राहिल्या पाहिजेत. कारण त्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश वाटणार आहे. तुमची मनस्थिती उत्तम राहणार आहे आणि ही उत्तम राहिलेली मनस्थिती नक्कीच तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाईल. जी काही संसाधनं तुमच्या जवळ आहेत, जी काही साधनं आज तुमच्या जवळ आहेत, त्यामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी वेळ द्या. बऱ्याच जणांच्याकडे मोबाईल फोन्स असतात. पण फक्त फोनचा वापर आपण कशासाठी करतो? फोनवरती बोलण्यासाठी किंवा स्टेटस अपलोड करण्यासाठी, स्टेटस पाहण्यासाठी. मात्र त्याच मोबाईलचा वापर करून तुम्ही आणखी काय करू शकता सकारात्मक? तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता, तुम्ही काहीतरी नवीन शिकवू शकता, तुम्ही तुमचं व्यासपीठ तयार करू शकता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बरेचसे स्किल्स, बरेचसे कौशल्य या मोबाईलचा वापर करून शिकू शकता. तुमचं जर बँक खातं असेल, तर त्याचा वापर कसा केला पाहिजे? या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीयेत, ज्या आपल्याला येत नाहीयेत, त्या नव्याने शिका. त्या शिकण्यामध्ये वेळ घालवा. वेळ घालवण्यासाठी, आपली मनस्थिती उत्तम ठेवण्यासाठी खूप गोष्टी आहेत, त्या आपण केल्या पाहिजेत. खूप काही नवीन गोष्टी शिकण्यासारख्या रोज झपाट्याने येतायत आपल्याकडे. त्यातल्या 10 पैकी 1 जरी गोष्ट आपण शिकू शकलो, स्वतःच्या आत्मविश्वासासाठी काम करू शकलो, तर नक्कीच आपल्यामध्ये आणि आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाहीये. कोणता निर्णय तुम्ही घेताय, तो वर न घेता तुम्ही जो निर्णय घेणार आहात, तसे तुम्ही बनणार आहात, याचा विचार करून जाणीवपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. आपण काय करतोय, आपण काय खातोय, एखादी गोष्ट खाण्याचा निर्णय असेल, एखाद्या ठिकाणी जाण्याचा निर्णय असेल, एखाद्या व्यक्तीसोबत तासभर वेळ घालवण्याचा निर्णय असेल, एखाद्या ठिकाणी जाऊन तिथं राहण्याचा निर्णय असेल, हे सगळे निर्णय आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठे बदल घडवून आणतात आणि म्हणून या निर्णयांचा जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आपण एखादी सीरियल पाहतोय, आपण एखादी सीरीज पाहतोय, त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतोय, हा देखील एक निर्णय आहे. त्यामुळे काहीही निवडताना उत्तम निर्णय, उत्तम निवड आपली स्वतःसाठी असलीच पाहिजे. आपल्याला मानसिकरित्या कणखर बनायचं असेल, तर ज्या गोष्टी आपल्याला तात्काळ मिळाव्याशा वाटतात ना, त्या मिळण्यापेक्षा संयमाने, हळुवारपणे, शांतपणे वेळ लागू देत. पण त्या आपल्याकडे मिळणार आहेत, त्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, त्या गोष्टी आपल्याकडे येणार आहेत, त्या आपल्याला कणखर बनवणार आहेत. पटकन काहीतरी करायला लागलो आपण आणि आपल्याला पटकन रिझल्ट हवा असतो. असं नाहीये. एखादी गोष्ट वर्षानुवर्षे केल्यानंतर आपण त्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवतो आणि त्यातून आपलं मन खंबीर होतं. त्यातून आपण मानसिकदृष्ट्या उत्तम व्हायला लागतो आणि म्हणून पटपट मिळणाऱ्या गोष्टी अचीव्ह करण्यापेक्षा शांतपणे वेळ लागू देत, पण हळू प्रयत्न करून एक गोष्ट आपल्याला मिळवायची आहे. आणि आपल्याला जर आपल्यातली शांतता, आपल्या शांततेची जी काही रचना आपण करून ठेवलेली आहे, एक लिमिट नंतर आपण तिथे पोहोचतो, एका काळानंतर आपण तिथे पोहोचतो आणि आपण स्वतः शांत राहण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, कोणाला दूर केलं पाहिजे, कोणाला जवळ केलं पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, कोणती नाही वाचली पाहिजेत, कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, कोणत्या नाही पाहिल्या पाहिजेत, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आपण एक आपलं स्वतःचं वलय बनवतो. आपला एक छान ऑरा असतो. आपलं छान घर आपण त्या पद्धतीने सेट करतो आणि मग ते टिकवून ठेवणं देखील तितकंच गरजेचं असतं. ते टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. या सगळ्या सवयींचा आपल्याला कधी-कधी कंटाळा येतो, आपल्याला नकोसं वाटतं किंवा पटकन आपल्याला गॉसिपिंगची, तक्रारी करण्याची सवय लागू शकते. त्यात आपण वाहवत जाऊ शकतो आणि नंतर त्याचे तोटे आपल्याला कळायला लागतात. पुन्हा या सवयींकडे यायला वेळ लागतो. त्यापेक्षा आपण याचमध्ये राहूयात. याच छान जे वलय आपण स्वतःसाठी बनवलंय त्यामध्येच राहूयात आणि सतत कामात राहूयात, काम करत राहूयात.
मेंदूचं काम, फक्त हाताचं काम नाही. कारण आपण फक्त हातापायांचं काम करत राहिलो ना, तर मग मेंदू भरकटलेला असतो. त्याला जागेवर ठेवून अ, वर्तमानात राहून आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला सतत कामात राहायचं आहे, दीर्घकाळ आपल्याला काम करत राहायचं आहे, तर वेळोवेळी जाणीवपूर्वक विश्रांती घेणं देखील गरजेचं आहे. आपण खूप काम करतो, खूप काम करतो. आपण त्यामध्ये वाहवून देतो स्वतःला आणि मग त्याचेही दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात आणि म्हणून या 2 गोष्टी बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला खूप जास्त पैसा आपण मिळवायला लागतो, ज्यावेळेला खूप चांगल्या दर्जाचं आपण आयुष्य जगायला लागतो, त्यावेळेला कुठेतरी आपली जी विश्रांती आहे ती कमी पडायला लागते आणि मग त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती व्हायला लागतो. आणि मग म्हणतात ना, की यश मिळवणं खूप अवघड आहे, पण ते यश टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. ते यश जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल, तर आपल्यातली काम करण्याची क्षमता आपल्याला टिकवून ठेवली पाहिजे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला उत्तम आहार घेतला पाहिजे, उत्तम आपली दिनचर्या असली पाहिजे आणि वेळोवेळी विश्रांती आपण घेतलीच पाहिजे. आपली ध्येय जशी विकसित होत जाणार आहेत, म्हणजे एक ध्येय आपण ठरवलंय तिथं आपण पोहोचलो. त्यानंतर पुढचं ध्येय आपलं काय असणार आहे, ते मिळवल्यावर पुढचं काय असणार आहे. ही जी ध्येय आपली विकसित होत जातात किंवा त्यामध्ये बदल होत जातात, आपली जसजसे आपण सुधारायला लागतो स्वतःला, तसतसे आपले विचार बदलायला लागतात आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्या सोबत एक डायरी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रोजनिशी लिहा, रोजनिशी डायरी मेंटेन करा, याच्यावरती भर देते. कारण त्याचे अगणित फायदे आहेत आणि ते तुम्ही सुरू केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये. आपण कोण आहोत, आपण काय करतोय, आपला वेळ कुठे जातोय, आपल्या काय चुका होतायत, आपण स्वतःमधलं काय सुधारलं पाहिजे, हे सगळं, सगळं आणि याहून कित्येक गोष्टी आपण त्या डायरीमध्ये लिहू शकतो आणि ती डायरी एक मोठा मार्गदर्शक म्हणून आपल्या आयुष्यात आपला सोबती आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपली सोबती होऊ शकते. आज मला निराश वाटतंय. मी काही महिने, काही दिवस फक्त नैराश्यावरती लिहीत लिहीत राहीन. पण नंतर मला छान वाटायला लागेल. मग हळू-हळू माझं लिखाण बदलत जाईल. मी त्या रोजनिशीमध्ये चांगल्या-चांगल्या गोष्टी लिहायला लागेल. आणि हे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे मेंटेन करण्यासाठी किंवा हे जे ट्रान्सफॉर्मेशन आपण जगत आहोत, हे जगत असताना आपल्या सोबत ती आपली रोजनिशी आपल्याला खूप जास्त मदत करते. म्हणून ती मेंटेन करा. तुमची डायरी तुमच्या सोबत सदैव ठेवा. जे काही तात्पुरते प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून जास्तीत जास्त प्रोत्साहन, दीर्घकाळ प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींकडे स्वतःला वळवा. म्हणजे आता मला फार त्रास होतोय एखाद्या गोष्टीचा, कोणीतरी मला काहीतरी बोलून गेलंय आणि त्या गोष्टीचा मला भयंकर त्रास होतोय. मग मी 10 जणांना फोन करून त्याबद्दल बोलेन, बोलत राहीन आणि मी महिनोन-महिने फक्त बोलतच राहीन त्याच गोष्टीबद्दल, एकाच गोष्टीबद्दल. ते बोलल्यावर आपल्याला काही वेळापुरतं छान वाटेल. पण पुन्हा आपल्याला ते काहीतरी आठवेल. मग मी पुन्हा कोणाला तरी फोन करेन आणि पुन्हा त्याबद्दल बोलत राहीन. हे झालं तात्काळ सोल्युशन किंवा तेवढ्यापुरतं आपल्याला प्रेरणा मिळाली. मात्र आपल्याला हे कायमचं विसरायचं आहे. आपल्याला आपल्या भावनांना कायमस्वरूपी छान ठेवायचं आहे. बाहेर कोणी आपल्याला काहीही म्हटलं किंवा बाहेर जे चाललंय त्याचा परिणाम आपल्या आत्म्यावरती, आपल्या भावनांवरती आपल्याला जर होऊ द्यायचा नसेल, तर त्यासाठी दीर्घकाळ प्रोत्साहन देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच सगळ्याबद्दल आपण आत्ता बोललो या व्हिडिओमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही करायला लागाल, त्यावेळेला तुम्ही मनाने, मनस्थितीने श्रीमंत व्हाल, समृद्ध व्हाल आणि तुमच्याकडे पैशाचा फ्लो वाढेल, तुमच्याकडे आरोग्याचा फ्लो वाढेल. तुम्हाला जे हवंय ते सगळं तुम्हाला मिळायला लागेल. फक्त या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी तुमच्या जीवनामध्ये आल्याच पाहिजेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं तुमच्याकडे असायला हवं. एका गोष्टीकडे पाहत असताना बाकी 10 जणांची जी मेंटॅलिटी असते तशी तुमची असली नाही पाहिजे. तुम्हाला काहीतरी वेगळं त्यात दिसलं पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी, तशी मनस्थिती मिळवण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या उच्च दर्जाच्या गोष्टी रोजच्या दिनचर्येमध्ये आणल्याच पाहिजेत आणि हे सगळं करण्यासाठी कोणताही पैसा खर्च करायची गरज नाही. फक्त वेळ दिला पाहिजे. स्वतःला बरं करण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी आणि स्वतःच्या मनस्थितीवरती काम करण्यासाठी. तो वेळ द्यायला आपण कमी पडतो आणि म्हणून कुठेतरी आपण आयुष्यात तिथेच राहतो. पुढे नाही जाऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात कराल, मला माहिती आहे 100% खात्री आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता.
आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल तुम्ही अशी मला खात्री आहे. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.